एका कर्मयोग्याची, एका योद्ध्याची, मानवी हक्कासाठी पूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या नेत्याची, ज्यांचं नाव आहे ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांची 70वी जयंती पाथरीमध्ये, त्यांचे चिरंजीव ज्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजल्या जातं, तेही मोठे साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, संघर्षशील योद्धा आहेत. जवाहरलाल JNU विद्यापीठामध्ये सिनियर प्रोफेसर आहे असे माझे मित्र ॲडव्होकेट मिलिंदजी आव्हाड, ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने नाना म्हणतो, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिजा आमचं भूषण, जिजा आमचा अभिमान, जिजा आमचा स्वाभिमान. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले जिजा हजारो लोकांच्या मनामध्ये, लक्षावधी लोकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुरोगामी विचार, विज्ञानवादी विचार, प्रगतिशील विचार आणि क्रांतिकारी विचार पेरला आणि आम्हा सगळ्यांनाही ती वाट दाखवली, समाजाला वाट दाखवली. समाजात वाट लावणारे खूप आहेत, पण वाट दाखवणारे खूप कमी आहेत. जिजांनी आम्हा सगळ्यांना वाट दाखवली आणि त्या जिजांचं स्मरण करण्यासाठी माझा मित्र रघुनाथ कसबे मागच्या 3 वर्षापासून इथे जिजांची जयंती आपल्या लाडक्या नानांच्या आशीर्वादानं साजरी करत आहे. मला रघुनाथचाही अभिमान वाटतो आणि नानांचंही कौतुक वाटतं. 19 जानेवारी 2026 रोजी कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांची 70वी जयंती साजरी पाथरी या शहरामध्ये करत आहोत. या जयंतीच्या निमित्तानं पाथरी शहरामध्ये जवळपास 3 वर्षापासूनचा ही परंपरा आहे. या परंपरेत प्रत्येक वर्षात मानवी हक्क अभियानाच्या कार्यकर्त्यांना ॲडव्होकेट कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड या नावाने पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येते, सन्मानित करण्यात येते आणि याच्यापासून त्यांना ऊर्जा निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड यांनी जे काही जिजांच्या जीवनावरील एक पुस्तक लिहिलं आहे, त्यांच्या आत्मकथन आहे, काही अनुभव आहेत आणि त्यांनी या पुस्तकामध्ये शेअर केलं आणि त्यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्रालयातील माजी सचिव माननीय अनिल मोरे साहेब यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. अनेक या जयंतीच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळपास महाराष्ट्रातून कार्यकर्ते आलेले आहेत. मानवी हक्क अभियानाचेच नव्हे तर याच्यामध्ये अनेक दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी जिजांना बघितलेलं आहे, जिजांसोबत काम केलेलं आहे, अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज पाथरी शहरामध्ये त्यांच्या 70व्या जयंतीनिमित्त आपली हजेरी लावलेली आहे. पुरस्कार वितरण सोहळा हा म्हणजे कार्यकर्त्याला उभारी देणारा आहे, कार्यकर्त्याला बळ देणारा आहे, कार्यकर्त्याला स्पिरिट देणारा आहे आणि म्हणूनच यावर्षी प्रत्येक वर्षी आम्ही जिजांच्या नावे पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे आणि 3 वर्षापासून देत आहोत, यापुढेही देत राहू आणि कार्यकर्त्याला लढण्याचं बळ या पुरस्कारापासून मिळतं. त्यामुळे ही परंपरा आम्ही तेवत ठेवणार आहोत, चालू ठेवणार आहोत.